फ्राय पॅनमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे। तर नमस्कार, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्पेशल स्वाद मराठी। तर आज आपली भाजीची 6वी रेसिपी आहे। तुम्हाला जर या रेसिपीची सिरीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी ॲड केलेली आहे, त्यानंतर अर्धा टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करूया। कांदा व्यवस्थित तेलामध्ये कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण ही ग्रेव्ही ॲड करूया, प्युरी। तर ही आहे 1 टोमॅटो, कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट आहे, ग्रेव्ही आहे। तर ही तेलामध्ये 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये सुखे मसाले ॲड करूया। 1 टीस्पून लाल मिर्च पावडर, अर्धा टीस्पून हळद आणि 1 मोठा चम्मच किचन किंग मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊया। किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा घरी बनवलेला काळा मसाला सुद्धा वापरू शकता। तर बघा, या पद्धतीचं आपल्याला ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची। मी तेल व्यवस्थित असं सुटलं पाहिजे आणि ग्रेव्ही छान अशी घट्टसर आलेली पाहिजे, जो आपला मसाला आपण ॲड केला होता। त्यानंतर बॉईल केलेला बटाटा मी ॲड केलेला आहे। तुम्ही बटाटा बॉईल केला नसेल तर व्यवस्थित काप करून शिजण्यासाठी पाणी ॲड करावं। यामध्ये फ्रोझन मटार मी ॲड केलेले आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर यामध्ये बटाटे बॉईल आहे, फ्रोझन मटार आहे, त्याच्यामुळे शिजण्यासाठी तर मी पाणी याच्यामध्ये ॲड करणार नाही, पण ग्रेव्हीची भाजी आपल्याला बनवायची आहे त्यानुसार मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे। आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ग्रेव्हीची त्यानुसार पाणी ॲड करावं। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये मी थोडा कसुरी मेथी ॲड केलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, भाजीला खूप छान टेस्ट येते। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक उकळी येऊ देऊया। तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। ही भाजी तुम्ही पुरी, चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया, बाय बाय।